राम राम मित्रांनो, राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं आणि ऐकलं की मुक्ताबाईनं कठोर शब्दामध्ये नामदेवाला सुनवलं. कारण नामदेवाची जी भोळी भक्ती होती, त्या भोळ्या भक्तीमध्ये जो थोडासा अहंकार होता तो मुक्ताबाईला आवडला नाही. म्हणून मुक्ताबाईंनी नामदेवाला अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेशी, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे काबा झाले, कल्पतरू तळवटी इच्छिल्या त्या गोष्टी, अद्यापी नरोटी राहिली का, घरी कामधेनू ताक मागे जाय, घरी कामधेनू ताक मागू जाय, ऐसा दोडा आहे जगा म्हणजे, असा दोडा आहे जगा म्हणजे. नामदेवाला अतिशय तिखट शब्दामध्ये मुक्ताबाईंनी सुनवलं. आणि जेव्हा नामदेवाला तिखट शब्दामध्ये मुक्ताबाईंनी सुनवलं तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, अगं मुक्ता, असं बोलू नकोस. नामदेव महाराज आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपल्या वडिलांच्या ठाई आहेत, पण मुक्ताबाई ही सर्वश्रेष्ठ संत. मित्रांनो, ज्या चांगदेवाला गर्व झाला होता, अहंकार झाला होता आपल्या भक्तीचा, ज्या चांगदेवाला आपल्या भक्तीचा अहंकार झाला होता, गर्व झाला होता, घमंड झाला होता, जो वाघावरती बसून कोणालाही भेटायला जात असे, म्हणजे वाघ त्याची स्वारी होती चांगदेवाची, त्या चांगदेवाचे गुरु म्हणजेच मुक्ताबाई. चांगदेवाचं पूर्णपणे गर्वहरण करून चांगदेवाला आपलं शिष्य करून घेतलं मुक्ताबाई. मुक्ताबाई हे सर्वश्रेष्ठ तपस्वी आणि सर्वश्रेष्ठ योगी. मुक्ताबाईंनी जेव्हा नामदेवाला अतिशय कडवट शब्दामध्ये ऐकवलं तेव्हा नामदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी भरून आलं. नामदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी भरून आलं आणि मुक्ताबाई एवढ्यावरच थांबल्या नाही. आणि मुक्ताबाई म्हणाल्या की याच्या भोळ्या भक्तीचा जो याला अहंकार झालाय ना दादा, थोडा वेळ थांब, मी घालवते. प्रचंड तिखट शब्दामध्ये नामदेवाला मुक्ताबाई ऐकावायला लागल्या आणि नामदेवाचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि नामदेव म्हणाले स्वतःला सावरत की जाऊ दे, लहान मुलगी आहे, मी नाही मनावर घेत. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, आम्ही हिच्याकडून सर्वजण माफी मागतो. ज्ञानेश्वरांनी माफी मागितली, निवृत्तीनाथांनी माफी मागितली, सोपानदेवानी माफी मागितली, पण मुक्ताई मात्र ठाम होते. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा मुक्ताबाईंनी काय केलं, नामदेवाला म्हणाले, नामदेव काका, त्या एकादशीला आळंदीला नक्की यायचं. सिद्धेश्वराचं बोलवणं आहे तुम्हाला. सिद्धेश्वरांनी बोलवणं सांगितले तुम्हाला. तुम्ही ह्या एकादशीला नक्की आळंदीला यायचं. आधीच एवढा अपमान झाला होता, डोळे भरून पाणी आले होते, तरी पण नामदेव म्हणाले ठीक आहे, का तर सिद्धेश्वराचं बोलवणं हे नामदेवाला टाळता आलं नाही. आणि मुक्ताबाई आणि भावंडांनी त्यांच्या निरोप घेतला. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचा निरोप घेतला सर्वांनी, आणि मुक्ताई आणि त्यांचे भावंड निघून गेले. नामदेव महाराज एकटे होते. मुक्ताबाईंच्या शब्दांनी ज्या वेदना झाल्या होत्या त्या वेदना दूर करण्यासाठी नामदेव महाराज म्हणाले, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो, चरणाना सोडी सर्वथा, तुझी आन पंढरी नाता. भाऊक झाले नामदेव महाराज, भाऊक झाले. हे काय विठ्ठला, एका छोट्याशा मुलीने मला ऐकून गेलं आणि तू शांत आहेस, पण म्हणले मी तुझी भक्ती सोडणार नाही, तुझे पाय मी कधीच सोडणार नाही. सिद्धेश्वरांचं निमंत्रण मिळालंच होतं, सिद्धेश्वराचं निमंत्रण मिळालंच होतं. नामदेव महाराजांनी एक असा मुहूर्त गाठला की ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी नामदेव महाराजांनी विठ्ठलाला नमस्कार केला आणि ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताईला भेटायला नामदेव महाराज निघाले आळंदीला पोहोचले. आळंदीला गेल्यानंतर जेव्हा नामदेव महाराज सिद्धेश्वरांच्या मंदिरात पोहोचले, त्यांच्या अगोदरच मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज हे सगळे भावंड तिथंच बसून होते आणि ही नामदेवाची वाट पाहत. नामदेव महाराज गेले, सर्वांना नमस्कार वगैरे झाला, सर्वांना आलिंगन वगैरे झालं, सर्वांचं एकमेकाला आलिंगन वगैरे झालं. नामदेव महाराजांनी सर्वांना आशीर्वाद दिला, का तर नामदेव महाराज मोठे होते. झाले, गप्पा वगैरे झाल्या आणि गप्पा वगैरे सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्यानंतर तेवढ्यात मुक्ताई म्हणाली,
गोरोबा काका आले नाहीत अजून. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मुक्ताई तू काय मनावर घेतलेस आज? तेव्हा मुक्ताई म्हणाल्या, दादा नामदेव महाराजाला हे आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे की नामदेव महाराज कोण आहेत आणि परमेश्वर काय आहे हे सत्य नामदेव महाराजाला कळालं पाहिजे. आता नामदेव महाराजाला वाटलं आता इथं आणखीन अपमान होणार. का तर मित्रांनो, मुक्ताबाई ह्या गोरक्षनाथाच्या शिष्या होत्या, गुरु गोरखनाथाच्या शिष्या होत्या मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई ह्या तपस्वी योगी होत्या, प्रचंड तपस्वी योगी होत्या मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई म्हणाल्या, थोडं थांबा, मी जाऊन माझ्या गुरूंना बोलावून घेऊन येते. मी जाते आणि माझ्या गुरूंना बोलवून घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही इथं थांबा. का तर नामदेव महाराजाला खरं ज्ञान हे कळायलाच पाहिजे. त्या योगिनी होत्या, तपस्वी होत्या आणि योग साधनेच्या द्वारे मुक्ताबाई अंतर्ध्यान झाल्या आणि आपलं सूक्ष्म शरीर काढून गुरु गोरक्षनाथाकडे निघाल्या, त्यांना घेऊन येण्यासाठी, नामदेवाला आत्मज्ञान मिळवून देण्यासाठी. गोरखनाथाला कळालं की मुक्ताई माझ्याकडे येत्या सूक्ष्म रूपामध्ये. गोरखनाथाने हे सूक्ष्म रूप धारण केलं, आपला आत्मा बाहेर काढला आणि गोरखनाथ हवाई मार्गाने मुक्ताबाईला भेटण्यासाठी आले, आपल्या शिष्याला भेटण्यासाठी आले. त्यांनी मुक्ताईची भेट घेतली आणि मुक्ताईला भेटल्यानंतर गोरखनाथ म्हणाले, खूप दिवसांनी आलीस. तेव्हा मुक्ताई म्हणाली, कामच असं होतं गुरुराया. कारण एक भोळ्या भाबड्या संताला तू कोण आहे आणि परमेश्वर कोण आहे याची जाणीव करून द्यायची होती, म्हणून आले होते. तेव्हा गुरु गोरक्षनाथ म्हणाले, मुक्ताई तिथे यायची माझी काहीच गरज नाही. तिथंच एक गोरा कुंभार राहतो, तो सगळं करेल, तू जा. आणि जेव्हा गोरक्षनाथ म्हणाले मुक्ताईला की तिथं गोरा कुंभार राहतो, तो सगळं करेल, त्याच्यामध्ये मी येईन. जेव्हा नामदेवाला आत्मज्ञान आणि खरा परमेश्वर कोण आहे याची प्रचिती जेव्हा करायची वेळ येईल, तेव्हा गोरा कुंभाराच्या आतमध्ये मी येईन आणि तेव्हा तू समज की मी तोच आहे आणि तुझा. मुक्ताईने नमस्कार केल्या, मुक्ताई परत आल्या, सगळ्यांना आनंद झाला. मुक्ताबाईने जे ध्यानस्थ मुद्रा घेतली होती त्या ध्यानस्थ मुद्रेमधून मुक्ताबाई बाहेर आल्या, सर्वांना आनंद झाला. आणि सर्वांना आनंद झाल्यानंतर मुक्ताई म्हणाल्या, गोरोबा काका येणार आहे आणि गोरोबा काका आज नामदेव काकांना गोरोबा काका येतील आणि नामदेव काकाला आज सत्य सांगतील. नामदेवाला वाटलं आता वेगळीच अग्नी परीक्षा आहे माझी, उगाच चालू की काय हळदीला ह्यांचं सिद्धेश्वरांचं बोलवणं ऐकून आणखीन ही मुक्ताई माझा अपमान करणारच. आणि तेवढ्यात गोरोबा काका आले. मुक्ताईने जसं गोरोबा काकाला पाहिलं तसं मुक्ताई म्हणाली, गोरोबा काका ह्या तुमचं थापटणं. नामदेव महाराजाला काही कळच ना की थापटणं म्हणजे काय. आणि गोरोबा काका गालात हसले आणि गोरोबा काकाने गालात हसून उचललं आपलं थापटणं आणि सर्वात प्रथम गेले ते निवृत्तीनाथाकडे. आणि ते जे थापटणं होतं त्यांच्या हातात, त्यांनी जोरात निवृत्तीनाथाच्या डोक्यामध्ये आपटलं. निवृत्तीनाथाने हू की चू केलं नाही मित्रांनो. निवृत्तीनाथ तसेच गप. पुन्हा पाळी आली ज्ञानेश्वराची. ज्ञानेश्वराच्याही डोक्यामध्ये गोरोबा काकांनी ते थापटणं जोरात मारलं, त्यांनीही हू की चू केलं नाही. आणि तेव्हा गोरोबा काका म्हणाले, हे दोन्ही मडके तर खूप छान भाजून निघाले, आता ह्यांना भाजायची गरज नाहीये. असं करत करत सर्वाच्या डोक्यावरनं मारून झालं, कोणी हू की चू केलं नाही. गोरोबा काकांना आनंद झाला. गोरोबा काका सर्वांकडे पाहून म्हणाले, हे सगळे मडके ना भाजून निघालेले आहेत चांगले. आणि आता बारी आली मित्रांनो नामदेव महाराजाची. गोरोबा काका नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराजांनी गोरोबा काकांना डोळे भरून पाहिलं, म्हणजे हा म्हातारा, त्याच्या हातात थोपटणं सगळ्यांच्या डोक्यावरती मारलेला आहे, कोणीच हू की चू केलं नाही. पण आता पाळी माझी आहे. जर मला याच्या वेदना सहन नाही झाल्या. नामदेव महाराज ह्या विचारात असतानाच गोरोबा काकांनी थोपटणं नामदेव महाराजाच्या डोक्यामध्ये जोरदार मारले आणि नामदेव महाराज विहळले त्या वेदनेने आणि आई ग म्हणून नामदेव महाराज ओरडले. आणि जसं नामदेव महाराज आई ग म्हणून ओरडले तसं गोरोबा काका म्हणाले, हे मडकं कच्चं दिसतंय. आणि जेवढे तिथं भक्त मंडळी बसले होते ते सगळे हसायला लागले, खो 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 खो. थोपटणं डोक्यामध्ये पडलं, सगळेच हसायला लागले. पंढरपुरामध्ये झालेला अपमान, परत आता आळंदीमध्ये बोलवून पण अपमान. नामदेव महाराजाला असं झालं की उगच्या उगच आलो इथे.
इथं जेवढा अपमान झालता तेवढा का पुरेसा नव्हता का मला? कुठून मला बुद्धी सुचली आणि मी ह्यांच्या नादाला लागून ह्यांच्या आमंत्रण स्वीकारून मी इथं आलो. मित्रांनो, नामदेव महाराजाचा जो अपमान झाला होता, नामदेव महाराजाला सहनच होईना. सगळे हसले, सगळं झालं. नामदेव महाराजांना अपमान सहनच होईना आणि तेवढ्यात गोरोबा काका म्हणाले, हे मडकं आता कच्चं भाजलं पाहिजे. आता हे जे मडकं आहे हे कच्चं आहे आणि ह्या मडक्याला भाजून आता पक्क केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. आता तर नामदेव महाराज एवढं घाबरले मित्रांनो, आणि नामदेव महाराजांनी तिथून अक्षरशः पळ काढला आणि नामदेव महाराजांनी थेट गाठली पंढरी. नामदेव महाराजांनी पंढरी गाठली. विठ्ठलाच्या समोर उभे राहिले आणि विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवून नामदेव महाराज आता रडायला लागले. आणि रडता नामदेव महाराज घरानं सांगायला लागले विठ्ठलाला, ज्ञानदेव मज पाठविले कोरे, जुनाट म्हातारा जाळू आला. म्हणजे ते म्हणाले होते ना गोरोबा काका, हे मडकं कच्चं आहे आणि हे मडकं आता पक्क करण्यासाठी याला भाजलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज इथे म्हणतात, जुनाट म्हातारा जाळू आला, मुक्ताईने माजविली कळी, ही संत मंडळी कपटी तुझी. विठ्ठला हे कसले भक्त आहेत तुझे? तो जुना म्हातारा तर मला जाळाय निघाला. मुक्ताबाई जिचा चांगदेव शिष्य, तिनंच हे सगळी कळ लावली. हे तुझी संत मंडळी चांगली नाहीत, ही कपटी आहेत सगळी. आणि नामदेव महाराजांनी सगळ्यांच्या ज्या कंप्लेन असतात, म्हणजे सगळ्याबद्दलच्या ज्या भावना होत्या त्या सगळे विठ्ठलाला सांगून टाकले. जो आपल्या मनामध्ये साचलेला राग होता सगळ्याबद्दलचा, तो सगळ्याबद्दलचा राग नामदेव महाराजांनी विठ्ठला पुढे बोलून दाखवला, विठ्ठलाला सांगून टाकलं. आणि तेवढ्यात एक हात येऊन नामदेवाच्या पाठीवरती पडला. नामदेव महाराजाला वाटलं की विठ्ठलानेच हात ठेवलेला माझ्या डोक्यावर. आणि नामदेव महाराज वळून पाहिले तर काय पाठीमागे गोरोबा काका. नामदेवाला काही कळच ना. नामदेव घाबरले आणि गोरोबा काका म्हणाले, बाबा काय परत मला भाजायलाच का काही? भाजू नको, मी देवाचा भक्त आहे, खूप साधा बोळा आहे, माझ्यापासून तुम्ही दूर राहा, तुम्ही कपटी आहात. तेव्हा गोरोबा काका नामदेवाला म्हणाले, नामदेवा, तुझी ही जी भोळी भाबडी भक्ती आहे ना, त्या भोळ्या भाबड्या भक्तीनं काही होणार नाही. तुला खरं ज्ञान झालं पाहिजे, तुला खरं ज्ञान मिळालं पाहिजे. हा पतित पावून दिसणारा परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराचं सत्य ज्ञान तुला झालं पाहिजे. नामदेव महाराज क्षणभर थांबले. नामदेव महाराजाला काही कळच ना. नामदेव महाराजांनी गोरोबा काकाकडे पाहिलं. म्हणलं, मला भाजणार तर नाहीत ना? म्हणजे मी तुला भाजण्यासाठी आलेलो नाही. भाजणं म्हणजे ते तू समजू नको, ज्याच्यात आपण मडके भाजतो, ते भाजणं समजू नकोस. हे जे भाजणं आहे हे तपाचं आहे, त्यागाचं आहे, परमार्थाचं आहे, हे परमेश्वराचं आहे. जेव्हा तपामध्ये तू भाजला जाशील, त्यागामध्ये तू भाजला जाशील, जेव्हा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराच्या हा जो भाजणं आहे, हे भाजणं तुला परिपक्व करून तुला परमेश्वराजवळ घेऊन जाईल. नामदेव महाराजाला क्षणभर काहीच कळलं नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं, हा ठीक आहे, चालते बघू. गोरोबा काका निघाले आणि जाता जाता गोरोबा काका वळून परत म्हणाले, नामदेवा, मी जे इथं आलो ना, ते मलाच मी जे इथं आलो ते सुद्धा मला मुक्ताबाईंनी सांगितलं होतं. जावा, नामदेवाचे डोळे उघडा आणि नामदेव महाराज सुखरूप पंढरीला पोहोचले का नाही हे फक्त पहा, म्हणून मी इथं आलो. एवढा निरोप देऊन, मुक्ताईचा निरोप देऊन गोरोबा काका निघून गेले. गोरोबा काका निघून गेल्यानंतर नामदेव महाराजांनी परत विठ्ठलाचे पाय धरले. गोरोबा काका निघून गेल्यानंतर नामदेव महाराजांनी परत विठ्ठलाचे पाय धरले आणि विठ्ठलाचे पाय धरत म्हणाले, विठ्ठला, तू माझ्यासोबत बसतोस, तू माझ्यासोबत जेवण करतोस, मी म्हणाल तेव्हा तू मला दर्शन देतोस, मला कशाला पाहिजे गुरु? मला नकोय गुरु. तेव्हा साक्षात पंढरीचे पाटील पुन्हा नामदेव महाराजांच्या समोर आले आणि नामदेव महाराजांना म्हणाले, नामदेवा, तू जे मला पाहतोस हे माझं फक्त तुला एकच रूप माहिती आहे. माझे अनंत विशाल रूप आहेत नामदेवा, कणाकणात मी राहतो. तू फक्त माझ्या एकाच रूपाला ओळखतोस, पण ह्या सगळ्या सृष्टीचा भार मी चालवतो.
ह्या सगळ्या सृष्टीचा पालन करता मी आहे. मी वेगवेगळ्या रूपानं काही ठिकाणी राहतो. मी कणाकणात मी आहे. तू फक्त माझ्या ह्याच रूपाला ओळखू शकतोस. बाकीचं जे माझं अमर अविनाशी जे रूप आहे त्या रूपाला ओळखण्यासाठी तुला गुरु हवा. आणि गोरोबा काका जे तुला भाजण्याचं म्हणत होते ते गोरोबा काकाचं भाजणं म्हणजे तुला गुरु मिळाला पाहिजे. जेव्हा तुला गुरु मिळेल तेव्हा तुला खरं ज्ञान मिळेल. आणि जर तुला खरं ज्ञान हवं असेल तर तुला गुरु मिळालाच पाहिजे. जर तुला खरं ज्ञान हवं असेल तर तुला गुरु मिळाला पाहिजे आणि तो गुरु कर. नामदेव महाराज इथं पण आडले आणि नामदेव महाराज म्हणाले मला गुरुची गरज नाही, तूच माझा गुरु. नामदेवा तू मला ओळखणार नाहीस दुसऱ्या रूपात. जर मी तुझ्यासमोर दुसऱ्या रूपात आलो तर तू मला ओळखणार नाहीस. पण जेव्हा तू गुरु करशील तेव्हा मी कुठल्याही रूपात जरी तुझ्या समोर आलो तेव्हा तू मला ओळखशील. नामदेव महाराज परत आले म्हणजे गरज नाही मला गुरुची. तुम्ही कुठल्याही रूपात माझ्याकडे या, मी तुम्हाला ओळखतो. बरं म्हणले ठीक आहे. विठ्ठलांनी नामदेव महाराजांना सांगितलं ठीक आहे म्हणजे उद्या मी तुझ्याकडे येतो, तू मला ओळख. पण जर नाही ओळखलास तर म्हणले तू गुरु करायचा. हा म्हणले ठीक आहे नामदेव महाराज, मी तुम्हाला ओळखतोच, मला गुरुची गरजच नाही. नामदेव महाराज आपल्या ह्याच्यावरती ठाम. दुसऱ्या दिवशी नामदेवजी महाराज सकाळी सकाळी गेले चंद्रभागेच्या तीरी अंघोळीसाठी. नामदेव महाराजांनी अंघोळ वगैरे केली आणि अंघोळ वगैरे करून नामदेव महाराज नदीच्या कडेला थांबून कपाळावरती गंध लावत होते. आणि तेवढ्यात एक भुंगा आला. मित्रांनो, नामदेव महाराजाच्या जवळ जो भुंगा आलाय तो परमेश्वर पतित पावन पंढरीचे पाटील तर नाहीत ना. जर ते पंढरीचे पाटील असतील तर नामदेव महाराज त्यांना ओळखतील का, हे पाहूयात आणि ऐकूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या संतांच्या गाथा त्या सर्वांपर्यंत तुम्ही पोहोचवा. सर्वांना जय हरी विठ्ठल, जय श्रीराम. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.